बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। सात्यकी सावरकरांविरोधात राहुल गांधींनी तक्रार केली। राहुल गांधींकडून मानहानीची तक्रार दाखल करण्यात आली आहे। सात्यकी यांनी कोर्टाला खोटी माहिती दिली असं राहुल गांधींचा आरोप आहे। सात्यकी यांनी आईच्या बाजूची वंशावळ लपवली असं राहुल गांधींनी म्हटलंय। हिंदुत्ववादी नेते विनायक सावरकर हे गोडसे यांचे नातेवाईक होते आणि त्यांच्याशी रक्तसंबंध होते असं विधान राहुल गांधी यांनी केलं। सत्यकी हे हिंदुत्ववादी विचारवंत विनायक दामोदर सावरकरांचे नातू आहेत। राहुल गांधी यांनी आपल्या याचिकेत सत्यकी यांच्यावर आरोप केलाय की त्यांनी कोर्टाला खोटी माहिती दिली आहे। मे महिन्यात सत्यकी यांनी दाखल केलेल्या अर्जात गांधी यांचा जामीन रद्द करावा अशी मागणी केली होती असा दावा राहुल गांधी यांनी केलाय। या अर्जात राहुल गांधी यांनी जामिनाच्या अटींचा भंग केल्याचं म्हटलं होतं। राहुल गांधी अर्जात काय म्हटलंय ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। सात्यकी हे विनायक सावरकरांचे पुतणे असलेल्या अशोक सावरकर यांचे पुत्र ही बाब स्वतः तक्रारदारानं नोंदवली आहे। मात्र सात्यकी यांनी आपल्या मातोश्री हिमाने यांची ओळख लपवली असून त्यांच्या मातोश्री नथुराम गोडसेचे सख्खे भाऊ गोपाळ गोडसे यांची कन्या। नथुराम आणि गोपाळ दोघेही महात्मा गांधींच्या हत्येसाठी दोषी ठरले होते। सात्यकी यांनी आपल्या तक्रारीसोबत फक्त वडिलांच्या बाजूची वंशावळ सादर केली आहे। आईच्या बाजूची वंशावळ मुद्दाम लपवली, त्यामुळे ते आईकडील नात्यातून गोपाळ गोडसे यांचे नातू आहेत ही बाब न्यायालयाच्या नोंदीत आलेली नाही। माहितीनुसार त्यांच्या मातोश्री हिमाने यांचा जन्म गोडसे कुटुंबात झालाय। तरी सुद्धा तक्रारदारानं मुद्दाम योजनाबद्ध आणि अतिशय चतुराईनं आपल्या आईच्या बाजूची वंशावळ लपवली आहे। हिंदुत्ववादी नेते विनायक सावरकर हे गोडसे यांचे नातेवाईक होते आणि त्यांच्याशी रक्तसंबंध होते। ही बाब या प्रकरणात फारच महत्त्वाची असून अंतिम निर्णयाच्या आधी आणि दोषारोप पत्राची नोंद घेण्यापूर्वी विचारात घेणं आवश्यक आहे। सात्यकी यांनी कोर्टात खोटी माहिती दिली आहे, त्यामुळे त्यांच्यावर आयपीसी कलम 499 आणि 500 अंतर्गत मानहानी तसंच कलम 191 आणि 192 अंतर्गत खोटी साक्ष आणि खोटी पुरावे सादर करणं आणि कोर्टाला दिशाभूल करणं या आरोपाखाली गुन्हा दाखल होतो। तर सात्यकी विरुद्ध प्रक्रिया सुरू करण्यात यावी असं या अर्जात राहुल गांधींनी म्हटलंय। दरम्यान वंशावळ ही न्यायालयामध्ये सात्यकी हे सावरकरांचे नातू आहे हे सिद्ध करण्यासाठी द्यावे लागते। आईच्या वंशावळचा संबंध नसतो असं सावरकरांचे पणतू रणजित सावरकर यांनी म्हटलंय। सात्यकी यांच्या आईचा अशोक सावरकर यांच्याशी विवाह हा स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसे या दोघांच्याही मृत्यूनंतर झाल्याचंही ते म्हणाले। त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसे यांचे नातेसंबंध जोडणं हे आताच्या दृष्टीनं योग्य नाही असं रणजित सावरकर म्हणाले। विषय वंशावळचा निघालाय तर राहुल गांधी यांनी देखील आपल्या आईची वंशावळ सादर करावी असाही टोला रणजित सावरकरांनी लगावलाय। रणजित सावरकरांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करतोय। सर, सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर ह्या प्रकरणामध्ये जे राहुल गांधी यांच्या माध्यमातून अर्ज देण्यात आलेला आहे त्या अर्जात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि यासोबतच नथुराम गोडसे यांचे नातेसंबंध होते, रक्तसंबंध होते असा उल्लेख करण्यात आलेला आहे। या सगळ्या संदर्भात काय तथ्य आहे? हे बघा, हा जो अर्ज केलाय ना हा मूर्खपणाचा कळस आहे। राहुल गांधी स्वतःची चांबडी वाचवण्यासाठी ही केविलवाणी धडपड करत आहेत। सावरकरांचा पुतण्या अशोक सावरकर यांनी सावरकरांच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी गोपाळ गोडसेंची कन्येबरोबर लग्न केलं। हे अनेक वर्षांनी झालेलं आहे। सावरकर त्यांचे नातेवाईक कसे झाले? सावरकर जिवंतच नव्हते आणि हे गांधी हत्येच्या वेळी म्हणजे काही धारार्थ खोट आहे। आणि ते म्हणतात वंशावळ लपवली। अरे, कायद्याला वंशावळ ह्याच्याकरता द्यावी लागते की सत्यकी सावरकर हा सावरकरांचा वंशज आहे, कारण डिफेमेशनचा जो कायदा आहे त्याच्यासाठी ही स्पेसिफिक प्रोव्हिजन आहे।
आईकडनं वंशावळ द्यायची कायद्याची गरज नाही, त्यामुळे लपवलं, वंशावळ लपवली म्हणतं खोटे. कोणी लपवलेलं नाही की सात्यकी सावरकर हा गोपाळ गोडसेंचा नातू आहे, हे त्यांनी लपवलं नाही, कोणीही लपवलं नाही. कोर्टात त्याची आवश्यकता नसते, त्यामुळे कोर्टाची दिशाभूल केली. हे मी म्हटलं ना की चांबडी बचाव धोरण आहे त्याचं. आणि ह्यांना जर एवढी याच्यात कळकळ असेल ना आईची वंशावळ उघड करावी, तर यांनी स्वतःच्या आईची वंशावळ उघड करावी आणि मुसोलिनी बरोबर असलेले संबंध आहेत तर त्याचे तेही घोषित करावं की ह्याचा आजोबा मुसोलिनीच्या बरोबर ज्यूच्या हत्याकांडात कसा गुंतला होता तेही त्यांनी वंशावळ उघड करा, सगळंच उघड करा. मग आम्ही ते केलेलीच आहे. आम्हाला काही म्हणजे सात्यकीने कधीच लपवलं नाही की गोपाळ गोडसेंचा तो नातू आहे. तू आता तुझी वंशावळ उघड कर. सातत्याने पुन्हा पुनरुल्लेख केला जातो की विनायक दामोदर सावरकर यांचा प्रभाव नथुराम गोडसेवर होता आणि ह्याच प्रभावातनं महात्मा गांधींची हत्या झाली. कुठेतरी पुन्हा तेच कनेक्शन जोडलं जातंय की गांधीजींच्या हत्येंना सावरकर कसे जबाबदार. अहो तुझा आजोबा तेव्हा तिथे पंतप्रधान होता. जर सावरकरांना निर्दोष सोडलं तर अपील का नाही केलं त्यांनी? जेव्हा केव्हा जाशील ना नंतर त्यांना भेटायला तर तेव्हा विचारा त्यांना, तुमचं इहलोकातलं संपलं की ते भेटतील, त्यांना विचारा की पंजोबा तुम्ही का नाही केलं, सावरकर एवढे दोषी होते तर तुम्ही साधं अपील का नाही केलं. हा मूर्खपणाचा कळस आहे, शिळ्याकडीला ऊत आणतायत. आणि मला वाटतं की सुप्रीम कोर्टाने आता याची पण दखल घ्यावी, कारण सुप्रीम कोर्टाने असं स्पष्ट म्हटलं आहे की कपूर कमिशनमध्ये असं कुठेही म्हटलेलं नाही की सावरकर याच्यात सामील होते. सर दुसरीकडे सावरकर यांनी जे भारतीय लष्कर असेल, भारतीय पोलीस दलात जे सहभागी असलेले किंवा नोकरीवर असलेल्या मुस्लिमांना संभाव्य दहशतवादी असं संबोधलं होतं किंवा त्यांच्याबद्दलची अशी भूमिका धारणा स्वातंत्र्यवीर सावरकरांची होती. अहो अशी धारणा इंदिरा गांधींचीच होती. इंदिरा गांधींनी 71च्या युद्धामध्ये सगळ्या जी अशी सेन्सिटिव्ह ठिकाणं होती तिकडनं मुस्लिमांना काढून टाकलेलं आहे. आणि तुम्हाला मुंबईचंच उदाहरण द्यायचं तर मुंबईच्या पाणी पुरवठा व्यवस्थेतले सगळे मुस्लिम कर्मचारी इंदिरा गांधींनी काढून टाकलेले आहेत. तर अरे तुझ्या आजीनी जे केलं ते आधी बघ ना, आजीनी काय केलंय, का केलं. उगाच सावरकरच्या नावाने बोंब मारू नको. तर आपण बघतोय राहुल गांधी यांच्या माध्यमातून ज्या काही प्रकारचं कोर्टाला दिलेल्या अर्जात सांगण्यात आलेलं आहे ते शिळ्याकडीला ऊत आणण्याचा प्रकार आहे. आणि पुन्हा एकदा या अर्जामध्ये जे सांगण्यात आलं या माध्यमातून राहुल गांधी कोर्टाचे जे आयुध आहे त्याचा दुरुपयोग करत सावरकरांची बदनामीच करताय अशा पद्धतीचं पुन्हा एकदा वक्तव्य आणि तसा आरोप हे रणजित सावरकर यांच्या माध्यमातून केला जातोय. आणि ह्यासाठी देखील राहुल गांधी यांना न्यायालयीन प्रक्रियेला सामोरं जावं लागेल असंही सांगितलं जात आहे. कॅमेरा पर्सन गौरव नाईकसह मी अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.